घरातलं थोरलं कुटुंबात आपल्यासोबत आहे सौ रेश्मा आणि रमाकांत कदम. नमस्कार. लव्ह स्टोरी तुमची आणि या थोडीशी हट्टी. आता आम्हाला ऐकायची ही स्टोरी काय होती नक्की. लव्ह स्टोरी म्हटलं तरी मी तिला शिकवायचो प्रथम. शिक्षक होतो तुम्ही? नाही नाही, मी शिक्षक नव्हतो. मग पण तिला असं मी माझी शाळा पूर्ण झाली होती त्यावेळेला. मी 12वी पास आहे, 12वी फेल आहे आणि 12वी त्या टायमाला 9वीला होती. तुम्ही 12वी आणि 9वीला होत्या. बर. मग मी तिला गणित वगैरे शिकवायला जायचो तिथे त्यांच्या घरी. मग ते शिकवता थोडस म्हणतात ना की ते एकमेकाची मनं जुळतात, एकमेकाला बघणं वगैरे. हो, म्हणजे गणित कमी आणि बाकीचा गुणाकार भागाकार सुरू झाला. मग पास झाले का गणितात? नाही, ऍक्च्युली मी जरा शिकवता पण 2 वेळा फेल झाल्या. त्यांनी शिकवलं आणि 2 वेळा फेल झाल्या त्या. म्हणजे प्रेमात फेल झाल्या तुमचे असं म्हणायचं हरकत नाही. काय वाचवायचं, अभ्यास नाही आणि मग प्रेमाच्याच गोष्टी. माहिती नाही. नंतर मग थोडा मी अभ्यास म्हणजे गणित म्हणजे मी करायचे अभ्यास तसा, पण नंतर मग अभ्यासावर पण लक्ष नव्हता माझा. गणित विषयामध्ये वगैरे बाकी विषयामध्ये होता बाकी सगळ्या विषयात पास झाली. तुम्ही जो शिकवत होता ते गेला बरोबर. आता बसच नकोस करत. मग घरचे चिडले नाहीत का हे शिकवलं नापास झाला म्हणून? नाही, घरच्यांचा काय तसा प्रॉब्लेम, तिच्या घरच्यांचा काय प्रॉब्लेम नव्हता तसा. फक्त माझ्या घरातून फक्त तसं आईचा काही नाही विरोध, पण वडिलांचा विरोध होता त्यावेळेला. बर. पण मी त्यांना सांगितलं की नाही, मला करायचं तिच्याशीच करायचंय आणि मी कमी राहील त्यासाठी. हट्टी तशाच आहेत का? हो, तशा म्हणजे पहिल्यापासून तशी हट्टी येते. हट्टी म्हणजे एखादी वस्तू करायची म्हटलं, मी जर एखादी वस्तू शुभवस्तू ठेवली तर तिला ते पसंत नाही पडत. हो का? मग ती स्वतःहून करणार, मग दोघांची बाचाबाची होणार. हट्टी बायको मिळाली असं म्हणायला हरकत नाही. पण आता एक मस्त राऊंड खेळायचं आहे आपण. त्यात हट्टीपणानं सगळी कार्ड तुम्हाला शोधायची आहेत बरं का. आतमध्ये कार्ड आहे, ती शोधून आणा. थोरल्या जाऊबाईंना पहिला क्लू आहे. सासूबाई यापासून खूप चांगला पदार्थ करतात जो तुमच्या मिस्टरांना खूप आवडतो. वेळ सुरू होते आता. कोणती अशी गोष्ट आहे त्यापासून एक पदार्थ बनवतात जो तुमच्या मिस्टरांना आवडतो? वेळ कमी आहे वहिनी, पटापट. 3, 2, वेळ संपली. या. नाही मिळालं. काय बनवतो सासूबाई छान? कांद्याची भजी ना? मग कांदे होते त्याच्यामध्ये काय ठेवलं होतं? मिळालं नाही, ठेवलं तुम्ही, शोधलं नाही. चला पुढचं शोधा. घरातली सगळ्यात जुनी वस्तू कोणती आहे? वेळ सुरू होते आता. घरातली सगळ्यात जुनी वस्तू शोधायची बरं का. छोटीशी गोष्ट आहे, बघा काय सापडतंय का. 3, 2, वेळ संपली. या. हे पण नाही सापडलं. एक छोटं पातेलं आहे जर्मनचं घरात, त्याच्या खाली कार्ड ठेवलं होतं वहिनी. दोन्ही तुम्ही नाही शोधू शकला, त्याच्यामुळे तुम्हाला मिळतात माझ्याकडून पुढच्या फेरीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. घरातलं धाकटं कुटुंबात आपल्यासोबत आहे सौ साक्षी आणि सूर्यकांत कदम. नमस्कार. नमस्कार. तुमचं म्हटलं लव्ह मॅरेज? नाही, अरेंज मॅरेज. एवढं काय घाबरलं हो? आवडलं नसतं यांच्याशी लव्ह मॅरेज करायला तुम्हाला? नाही पटकन म्हणाले. ऍक्च्युली आमच्या दोन्ही भावांची लव्ह मॅरेज झाली. बरं. दोन्ही मोठ्या भावांची. त्यामुळे मी ठरवलं होतं की लग्न आई वडिलांच्या मर्जीनच करावं, म्हणून मी अरेंज मॅरेज केलं. का तुमची इच्छा नव्हती प्रेमात पडावं कधी? असं काय नाही, प्रेमात पडायला काय कसंही पडू शकलो असतं आपण प्रेमामध्ये. पण पडायचं नव्हतंच मला. मी मनापासून ठरवलं होतं. ट्राय केला होता का कधी? नाही, ट्राय नाही. खरं सांगा. नाही. वहिनी केलं होतं यांनी ट्राय? सांगितलं तुम्हाला कधी? बरं, अरेंज मॅरेज केलं तुम्ही. आतापर्यंतच्या आयुष्यात कधी अशी धमाल घटना घडली का? धमाल म्हणजे कसं, लग्न झाल्यानंतर म्हणजे लग्न होण्यापूर्वीच आपला साखरपुडा झाला. त्याला साखरपुडा आणि लग्न याच्यामध्ये 2-3 महिन्याचा वेळ होता. बरं. त्यामुळे एकदा आम्ही गेलो होतो गार्डन मध्ये. मी फर्स्ट टाइमच गेलो होतो, कोणाला घेऊन गेलो होतो कधी गार्डन मध्ये. त्यामुळे मला कधी माहित नाही गार्डन मध्ये कुठे बसायचं, कसं बसायचं. मी पहिल्यांदाच बसलो, पण नेमकं त्या ठिकाणी अशा ठिकाणी बसलो की ज्या ठिकाणी पोलिसांनी मला पकडलं आणि 300-400 रुपये फाईन घेतला माझ्याकडे. अरे देवा. बायको ते सांगितलं का? बायको सांगितलं मी त्यांना, तरी पण नो एंट्री मध्ये जिथे बसायला नाही पाहिजे त्या ठिकाणी बसलो होतो मी. कुठे बसलो होतो ते मलाच माहित नाही मी कुठे बसलो होतो. आता परत मी गार्डन मध्ये जायचा विचारच करत नाही कधी. गार्डनच्या समोरून चालले तरी यांना टेन्शन येतं असेल. त्यामुळे मी परत कुठल्या गार्डन मध्ये जातच नाही. मी किती सांगितलं तरी मी गार्डन मध्ये जात नाही. बरं. स्वभाव कसा आहे यांचा? बस असा कोऑपरेटिव्हच आहे, पण थोडासा हट्टी मनाचा आहे त्यांच्याकडे पण. बरं. पण कसं, मला आम्ही सांगितल्यानंतर ऐकून घेणार की मी सांगितलं नाही, हे नाही करायचं तर नाही करणार. अच्छा. पण काही गोष्टी कसं की मी करणार म्हणजे मला करायचं, असं करायचं तसं करायचं, बोला ठीक आहे कर. आणि आम्हाला कसं दिवसभर कामामध्ये असतो, वेळ नसतो, त्यामुळे घराकडे लक्ष देणं तिच्याच काम असतं. मी तुला सांगतो बाबा, तुला जे काय करायचं ते कर. अच्छा. मी शांत असतो.
छान तुम्ही बोललात, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आता एक मस्त राऊंड खेळत वहिनी, आतमध्ये कार्ड्स लपवून ठेवले, तुम्हाला माहिती आहेत कशी शोध मोहीम करायची, बक्षिसं जिंकायची आहेत. खेळूयात यांच्यासोबत शोध मोहीम. धाकट्या जाऊबाईंसाठी आता पहिला क्लू आहे, सासूबाईंनाच लागणारी एक गोष्ट. वेळ सुरू होते आता. कोणतीची गोष्ट आहे घरात सासूबाईंनाच लागते? खोकल्यासाठी काय खातात? लवकर शोधा. भेटला अरे बरोबर शोधलेला आहे. चला पुढचं शोधा. यावर तुमची मुलगी भूमिकाचाच अधिकार आहे. वेळ सुरू होते आता. कोणती वस्तू आहे तिच्यावर फक्त भूमिकाचाच अधिकार? वेळ खूप कमी आहे वहिनी. 7, 6, 5, 4, 3, 2. वेळ संपली. शेवटची 10 सेकंद इकडेच घालवली. सापडला असतो तुम्हाला. ग्लास आहे ना घरामध्ये छोटा स्टीलचा, तिलाच लागतो. तिकडे होतं. चला, एक कार्ड बरोबर तुम्ही शोधलत. याच्यात नक्कीच एक बक्षीस आहे आणि तुम्हाला मिळतंय बक्षीस कप सेट. अभिनंदन.